सरांनी असं बोलल्यानंतर मी खूप खुश झालो, जगण्याची उमेद मिळाली. 50 ते 60 हार माझ्या गळ्यात त्यावेळी लोकांनी टाकले होते. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी गायक संगीतकार कबीर नाईकनवरे आज आयडियल मराठीच्या माध्यमातून तुमच्याबरोबर हितगुज साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. मित्रहो, विचारेमाळ सारख्या झोपडपट्टीतून एक मुलगा गाण्याची आवड जोपासत संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या गायकीतून रसिकांना मंत्रमुग्ध करायचे काम करतोय. तोच मी कबीर नाईकनवरे. मित्रहो, मी आज गायक, संगीतकार आणि त्याचबरोबर गीतकार, एक स्टेज परफॉर्मन्स अशा पद्धतीनं वेगवेगळी माझी रूपं या ठिकाणी मी लोकांसमोर आणत आहे. खरं तर मित्रहो, मी लहानपणापासूनच हा छंद जोपासलेला आहे. शाळेमध्ये, गॅदरिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गुणगुणायचो, गायचो. पण सरांचं एक खूप चांगलं लक्ष माझ्यावर होतं आणि त्यांनी मला असं सजेस्ट केलं. त्यावेळी सांगितलं की कबीर, गॅदरिंगला तू एखादं गाणं का म्हणू शकत नाहीस. पहिल्यांदा 4थी मध्ये मला शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं मी सोनं केलं. तर त्यावेळी सरांनी असं बोलल्यानंतर मी खूप खुश झालो, कारण माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा स्टेजवर जाणार होतो. मित्रहो, तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की मी रफी साहब यांचं एक सुंदरसं गाणं त्या ठिकाणी गायलं होतं. रफी साहब यांचं देशभक्तीपरचं एक खूप चांगलं गीत. त्या गीताचे बोल होते, कर चले हम फिदा. तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे, आज आपण आपल्या देशात सुरक्षित आहोत, आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत, कारण देशाचे सैनिक सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत. आणि मित्रहो, आणि त्यांनाच एक खूप चांगली मानवंदना देण्यासाठी ते गीत मी त्यावेळी 4थीत असताना गायलं होतं. त्या गीताला तिथल्या आलेल्या सगळ्या पालकांनी, आमच्या शाळेतल्या सगळ्या पालकांनी इतकं डोक्यावर घेतलं की जवळपास 50 ते 60 हार माझ्या गळ्यात त्यावेळी लोकांनी टाकले होते, त्या पालकांनी टाकले होते. आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याची, गाण्याची सुरुवात ही त्या दिवसापासून झाली. मित्रहो, प्रत्येक कलाकाराकडं जी कला असते त्या कलेचं खऱ्या अर्थानं सोनं त्याच वेळी होतं ज्यावेळी त्या कलेचा उपयोग हा समाजासाठी, देशासाठी केला जातो. आणि म्हणून आमच्यातील जी एक समाज भावना, एक देश भावना, एक राष्ट्रप्रेम होतं. आणि म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांसोबत सलाम संविधान हा सुद्धा एक खूप चांगला उपक्रम सध्या राबवत आहे. सलाम संविधानमधून आम्ही आपलं जे संविधान आहे त्या संविधानाची ओळख आणि त्या संविधानामुळे आपल्या देशामध्ये काय काय होतं, संविधानामुळे आपल्या देशाला किती मोठा फायदा झालेला आहे, वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना किती फायदा झालेला आहे, हे संविधानाच्या या प्रबोधनातून आम्ही सांगतोय. मित्रहो, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, महात्मा फुले, संत गाडगेबाबा अशा वेगवेगळ्या महामानवांना, राष्ट्रमानवांना आम्ही आमच्या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यामध्ये लोकांचं खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळतं. आणि आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आम्ही थिएटर्स प्रोग्राम्स केलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. मित्रहो, मी आवर्जून तुम्हाला एक किस्सा सांगेन की एका गावामध्ये आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. मित्रहो, ही जवळपास एक 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी आम्ही संविधान सांगत होतो, राष्ट्र सांगत होतो, देश सांगत होतो, बाबासाहेब सांगत होतो, त्यावेळी
एक मुलगा एका कोपऱ्यात होता आणि प्रचंड फ्रस्ट्रेट असा मुलगा नुसता येऊन बसला होता. तो आमच्याकडे बघत होता, आमची गाणी ऐकत होता, आम्ही जे काही स्टेजवरून सांगतोय ते ऐकत होता. आणि कार्यक्रम झाल्यानंतर तो मुलगा येऊन भेटला मला आणि मला म्हणाला की दादा, तुम्ही खूप छान प्रबोधन केलं, आमच्या गावातल्या मुलांचं खूप छान प्रबोधन केलं, तुमचा आवाज खूप छान आहे, तुमच्या गाण्यातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं, असं त्या मुलानं सांगितलं. आणि मग कारण बऱ्याचदा कार्यक्रम झाल्यानंतर बरीच अशी लोक येतात आणि ती भेटून आमच्या कार्यक्रमाचं कौतुक करतात, आवाजाचं कौतुक करतात माझ्या. आणि तसंच मी त्याही मुलाला त्यानंतर हो धन्यवाद, आणि तुला खरंच आवडला का कार्यक्रम? तर तो म्हणला होय दादा, मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यानंतर जवळपास मागच्याच वर्षी 6-7 वर्षानंतर पुन्हा त्याच गावामध्ये आम्हाला एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलवत असताना मला एक पत्रिका ज्यावेळी माझ्या हातात पडली, त्या पत्रिकेवर लिहिलं होतं की गुणवंतांचा कार्यगौरव, असं त्या पत्रिकेवर लिहिलं होतं. आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमासाठी गेलो आणि ज्या व्यक्तीचा सत्कार गावच्या प्रमुखांच्या हस्ते होता, त्या व्यक्तीचा सत्कारही झाला. खूप चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम आटोपला. आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये एका PSI झालेल्या एका मुलाचा सत्कार सुद्धा होता. आणि तो जो मुलगा होता, म्हणजे बऱ्यापैकी चांगला असा देहयष्टी खूप चांगल्या पद्धतीनं असलेला हा मुलगा मला येऊन भेटला पुन्हा एकदा. आणि मीही त्याला ॲक्च्युली भेटण्यासाठी उत्सुक होतो, पण गर्दी कमी झाल्यानंतर भेटायचा असा विचार केला होता. पण तोच मला येऊन भेटला. आणि तो भेटल्यानंतर त्यानं मला एकच प्रश्न केला. तो मला म्हणाला, सर मला ओळखलं का? तर मी म्हटलं नाही, मी ओळखलं नाही. तो मला म्हणाला की 6 वर्षापूर्वी या स्टेजवर आपली भेट झाली होती, कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल. मी म्हटलं नाहीच, माझ्या लक्षात येत नाही आहे. त्यावेळी त्यानं मला व्यवस्थित सांगितलं. तो मला म्हणाला की 6 वर्षापूर्वी ज्यावेळी इथं तुमचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी एक मुलगा येऊन तुम्हाला भेटला होता. तो म्हणाला होता की सर, तुमच्यामुळे बरंच काही शिकायला मिळालं, जगण्याची उमेद मिळाली. तर त्यानं मला सांगितलं की तो मुलगा मीच आहे, कारण 6 वर्षापूर्वी या गावातून जो तुम्ही कार्यक्रम केला होता, लोकांपर्यंत पोहोचवला होता, त्यात लोकांनी किती, या बाकीच्या लोकांनी किती काय घेतलं मला माहीत नाही, पण मी 100% बाबासाहेबांचे विचार घेतले, तुम्ही सांगितलेलं संविधान घेतलं, आणि म्हणून आज मी PSI म्हणून परीक्षा उत्तीर्ण होऊन आज PSI म्हणून एक स्वाभिमानाचं आयुष्य जगत आहे. तर मित्रहो, या प्रबोधनाच्या कामामुळं, कार्यामुळं अशी काही चांगली लोक घडवण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. तर अशी बरीचशी देशातली खूप चांगली चांगली पिढी घडत जावो यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. मित्रहो, मी गायक संगीतकार म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या जॉनरमध्ये काम करतो. प्रेमगीत, त्याचबरोबर काही शॉर्ट फिल्म्स, त्याचबरोबर काही अभिमान गीत, काही गर्भगीते, यावर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. तर या माध्यमातूनच वेगवेगळ्या रफी साहब, किशोरदा अशा वेगवेगळ्या गायकांची गाणी सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो खूप चांगल्या पद्धतीनं. आणि यातूनच अश्वघोष फाउंडेशन हे जे आमचं फाउंडेशन आहे, कारण आम्ही संस्थात्मक काम ही खूप चांगल्या जोमाने करत आहोत. माझे बरेचसे मित्रमंडळी त्यामध्ये आहेत. त्यातील प्राध्यापक भोजने सर, प्रवीण बनसोडे, तुषार नाईकनवरे आणि असे बरेचसे आमचे साथीदार यामध्ये माझ्या सोबतीला असतात. मित्र हो, मागच्याच वर्षी तुम्हाला सांगताना खूप मला अभिमान वाटतो की मागच्याच वर्षी आम्ही एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक अटेम्प्ट केला. तो अटेम्प्ट म्हणजे रफी साहब यांची गाणी सलग 12 तास गाण्याचा एक खूप चांगला अटेम्प्ट केला. आणि या कार्यक्रमामध्ये 136 गायक सहभागी झाले होते. एक दिलानं एक मुखानं ह्या सगळ्या गायकांनी मला सहकार्य केलं. आणि खऱ्या अर्थानं आपल्या या कोल्हापूरमध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्डमधून होणारा, संगीत क्षेत्रामध्ये होणारा पहिला रेकॉर्ड नोंद केला गेला. आणि म्हणूनच मित्रांनो, अशा वेगवेगळ्या कार्यासाठी नेहमीच तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे. मित्र हो, जसं मी मगाशी म्हणालो
की अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन हे जे आमचं फाउंडेशन आहे, या माध्यमातून आम्ही गोरगरीब मुलांसाठी शालेय वस्तू वाटप, वह्या वाटप हे कार्यक्रम तर प्रत्येक वर्षी करत असतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्याचबरोबर त्यांच्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही काय करत असतो की वेगवेगळ्या लोकांना आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही या महामानवांना पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा एक वही एक पेन अशा पद्धतीनं अभिवादन करण्यासाठी या. आणि ही जी वही आहे, हा जो पेन आहे, हाच येणारी नवीन पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कामी आपण ते आणू, विद्यार्थ्यांच्या उपयोगी आणू. आणि अशा पद्धतीने गेले 6-7 वर्षात आम्ही कितीतरी विद्यार्थ्यांना ह्या वह्या वाटपांचं काम सातत्यानं सुरू ठेवलेलं आहे. मध्यंतरी तुम्हाला माहीतच आहे की लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा लोकांचं खूप प्रचंड हाल झालं वेगवेगळ्या प्रोफेशनमधल्या. त्यातल्या त्यात कलाकार हा प्रचंड उपेक्षित राहिलेला असा घटक होता आणि कलाकारांपर्यंत मदतीचा ओघ पोचला नव्हता. आणि म्हणून आम्ही मित्रहो जवळपास एक 25-30 लोकांची टीम बनवून आम्ही शेकडो कलाकारांपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत धनधान्य, त्याचबरोबर शालेय वस्तू, घरगुती वस्तूंचं वाटप त्या ठिकाणी केलं होतं. मित्रहो, आपण ज्या जातीत जन्माला आलेलो आहे ती जात महत्त्वाची नसून आपण ज्या देशात जन्माला आलेलो आहोत तो देश महत्त्वाचा आहे. कारण हा देश स्वतंत्र होण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्यवीरांनी काम केलेलं आहे आणि हा देश स्वतंत्र होतोय आणि खऱ्या अर्थानं आहे तो संविधानामुळं. आणि संविधान हे खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं कवच आहे. आणि म्हणून संविधान समजून घेत असताना आपण आपली जी राष्ट्रभावना आहे ती प्रथम ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळी अशा पद्धतीनं आपण भूमिका घेऊन समाजामध्ये काम करू त्यावेळी हा समाज खऱ्या अर्थानं उन्नत होईल, प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत होईल. आणि म्हणून संविधान आज प्रत्येक घरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. मित्रहो, खरं तर एक झोपडपट्टीतला मुलगा ते एक पार्श्वगायक किंवा एक यशस्वी गायक, संगीतकार म्हणून हा प्रवास तसा सोपा नव्हता. खूप आयुष्यात आव्हानं आली. हीच जी काय माझी कहाणी आहे ती सांगण्यासाठी आयडियल मराठीनं मला या ठिकाणी बोलवलं आणि त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.